काही उपाशीपोटी पाणी पितो, बऱ्याचदा त्याच्यामध्ये बरेचसे पदार्थ घातले जातात, कोमट करून प्यायलं जातं, 1 ग्लास ते 1 तांब्या 1 लिटर पर्यंत पाणी प्यायलं जातं. पण त्याने साईड इफेक्ट काय होतात, तर आपण विचार केला तर रात्रभर आपण फास्टिंग असतो, म्हणजे रात्रभर आपण उपाशी असतो. सकाळी उठल्यानंतर आपल्याला छानपैकी कडकडून भूक लागणं अपेक्षित असतं. यावेळेस आपला जो अग्नी आहे, पाचक अग्नी आहे, तो चांगल्या पद्धतीनं तयार झालेला असतो, म्हणजे आपले डायजेस्टिव्ह ज्युसेस असतात ते तयार झालेले असतात. आणि अशा वेळी आपण नाश्ता करणं, ब्रेकफास्ट घेणं अपेक्षित असतं. अशा वेळी आपण काय करतो, उठल्या उठल्या आपण लिटरभर पाणी या अग्नीवर टाकतो. त्याने ऑब्व्हियसली काय होतं, हा अग्नी विझतो, म्हणजे हे डायजेस्टिव्ह ज्युसेस जे आहेत ते डायल्यूट होतात आणि त्याच्यामुळे त्यानंतर आपण जो ब्रेकफास्ट घेतोय तो व्यवस्थित पचत नाही, कारण त्या पाचक अग्नीमध्ये, त्या डायजेस्टिव्ह ज्युसेसमध्ये तेवढं कॉन्सन्ट्रेशन नसतं, ताकद नसते आणि मग ते जेवण व्यवस्थित पचलं जात नाही आणि अजीर्णाच्या तक्रारी निर्माण होतात. पण अगदी ठरवून तहान नसेल लागली तरीही ठरवलेल्या क्वांटिटीमध्ये किंवा खूप जास्त प्रमाणामध्ये सकाळी उपाशीपोटी पाणी पिऊ नये.